नमस्कार, मी सोनाली. हे पहा, सकाळ सकाळचं वातावरण असं होतं. गावाकडे पाऊस चालू होता आणि त्याच्यामध्ये हे धुकं. आणि हे बघा, माझ्या झाडाला एवढी छान गुलाबाची फुलं आली होती. दादा आणि वहिनी निघाले होते. रेनकोट घातल्याशिवाय पर्याय नव्हता, कारण खूप पाऊस होता. आणि आम्ही असं गाडीवर बाय बाय करत होतो. थोडंसं 11 वाजता ऊन पडलं, म्हणून म्हटलं जे सोयाबीन काढलं होतं ते वाळत घातलं होतं. सोयाबीन असं उघडलं. सोयाबीन म्हणजे आता आमचं सोनंच झाले बरं का. असं लपवून ठेवावं लागतं, तेव्हा ते कुठं शाबूत राहतं. असे सगळ्या सोयाबीनावरच्या ढिगांवरची झाकणं वगैरे आम्ही काढत होतो, रुद्र आणि मी. मग पप्पा मम्मी पण होते दोघं आमच्यासोबत. नंतर पहा, दुपारनं तर इतकं 2 वाजता ऊन आलं होतं ना, काय सांगू तुम्हाला. आम्ही सावलीला बसलो होतो आणि हे बघा, असं आईला हाक मारायला चालल्या होत्या की सावलीसाठी ये. प्रचंड ऊन लागत होतं. तर मला तर थोडं पण तिथं बसत वाटत नव्हतं, एवढं प्रचंड ऊन होतं. तुम्हाला दाखवते, हे बघा सूर्य हा असा ढगाच्या मागे लपला आहे, पण तरी पण ऊन होतं बरं का. कुठेतरी तसे 1-2 ढग होते, त्यात पण बघा असली बेकार अवस्था झाली होती सोयाबीन काढून काढून. पप्पा तर पहा असा कागद घेऊनच डोक्यावरती आले होते, कारण पूर्ण त्रास सगळ्यांना होत होतं. हे बघा, इव्हिनिंगचं आहे, संध्याकाळचं. संध्याकाळी असा डोंगर, इतकं सुंदर होतं ना सूर्य वगैरे, भारी वाटतं गावाकडचं वातावरण. आणि हे बघा, निघायच्या टायमिंगला 6:30 वाजता मळायला मशीन आली होती, पण आमचं हे बघा सोयाबीन राहिलं होतं. गवतं सोयाबीन का सोयाबीनात गवत होता हे समजत नव्हते. गवतासाठी तुम्ही काय करता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बघा, सोयाबीन असं सगळं एकत्र केलं आणि सगळं झाकेसपर्यंत आम्हाला 7 वाजल्याने अंधार पडला.